मुझे कब बोलना है बोलो। चलो, नमस्कार. आपण बऱ्याच दिवसानंतर आज भेटतो आहोत. आज मी दोन्ही भाषा मराठी आणि हिंदी याच्यामध्ये बोलणार आहे. मैं दोनों भी भाषा में बोलूँगा, मराठी और हिंदी. लास्ट माझं जे फेसबुक लाईव्ह झालं त्यावरती आपण लॉकडाऊननंतरचं आयुष्य कसं असेल याविषयी आपण चर्चा केली होती. आपल्या प्रश्नांना मी उत्तरं दिली होती. त्यावेळेस अपेक्षा ही होती की लॉकडाऊनवरती परत बोलण्याची वेळ येऊ नये. अनफॉर्च्युनेटली 1.5 महिन्यानंतर ती वेळ आज आपल्या सर्वांवरती आलेली आहे. अब 1.5 महीने के बाद जब से मिशन बिगिन अगेन चालू हुआ है, 3 जून को मिशन बिगिन अगेन जो चालू हुआ है, उसके बाद की स्थिति हर दिन ख़राब होती जा रही है. और इसलिए हमें फिर से एक बार ये सोचने पे मजबूर कर दिया है जो रास्ता हमने चुना है या सही है या उसमें कोई चेंजेस करने की ज़रूरत है. और इसलिए फिर से मैं आपको मैं ये बातचीत के द्वारा मेरे जो व्यूज़ है, शासन की जो गाइडलाइंस है और शहर के लिए और सबके लिए जो अच्छा है इसके बारे में बातचीत कर रहा हूँ. याचा मुख्य उद्देश एवढाच आहे की आपण जर स्टॅटिस्टिक्स बघितलं 3 जून पूर्वीचं आणि 3 जून नंतरचं नागपूर शहरातलं, तर नागपूर शहराची स्थिती काय होती. तर नागपूर शहराची स्थिती आपली 3 जून अगोदर 400च्या आसपास केसेस होत्या, डेथ 11 होत्या. आज जवळजवळ 2400पेक्षा जास्त केसेस आहेत, डेथ 38 आहेत. आपण मध्ये जवळजवळ डबलिंग रेट म्हणजे किती दिवसामध्ये कोरोनाच्या केसेस डबल होतील तो 50 दिवसापर्यंत आपण गेलो होतो. आज तो 24 दिवसापर्यंत आलेला आहे. CFR म्हणजे डेथ रेट जो जवळ आपला 1% खाली होता. म्हणजे ज्यावेळेस 100 केसेस पॉझिटिव्ह येतात त्यावेळेस डेथ किती होतात कोविडचे, ते 1%पेक्षा खाली होत्या. म्हणजे 0.95 पर्यंत आपण गेलो होतो. परंतु आज तोच CFRचा डेथ रेट आहे तो 1.56. म्हणजेच 100 व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्या तर जवळजवळ 1.5 व्यक्ती मरण पावतील इथपर्यंत वाढलेला आहे. नवीन एक संकल्पना आहे की R0 व्हॅल्यू, म्हणजे एक व्यक्ती इन्फेक्ट झालाच तर त्याच्या अनुषंगाने तो किती व्यक्तींना इन्फेक्ट करेल याच्यावरती इन्फेक्शन कमी होईल का जास्त होईल त्या R0 व्हॅल्यू म्हणतात. ती आपली सर्वसाधारणपणे स्टार्टिंगला जी वाढलेली होती ती मध्ये आपण 1.1 म्हणजे एक व्यक्ती पॉझिटिव्ह झाला तो फक्त 1.1 व्यक्तीला पॉझिटिव्ह करेल असं होतं. आज ती व्हॅल्यू 1.2च्या पुढे गेलेली आहे. म्हणजे एक व्यक्ती पॉझिटिव्ह झाला तो 1.2 व्यक्तीला तो पॉझिटिव्ह करणार आहे हा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आपला मुख्य टार्गेट हे आहे की आपल्या केसेस कमी ठेवणं, डेथ रेट ॲब्सोल्युटली कमी किंवा नसणं हे मुख्य टारगेट है. हमारा सबसे बड़ा इशू जो है कि केसेस बढ़ रहे हैं और उसके साथ डेथ जो बड़ा है बहुत ही ज़्यादा बड़ा है. 45 डेज मिशन बिगिन अगेन मिशन बिगिन अगेन के बाद 45 डेज में हमारे लगभग 3 गुना ज़्यादा डेथ बढ़े हैं. और ये बहुत चिंताजनक बात है हम सब के लिए. अगर यह हमें रोकना है तो मैंने जस्ट लास्ट फेसबुक लाइव में जहाँ बोला था कि हमें सबसे ज़्यादा ज़रूरत है वो लाइफस्टाइल चेंज करने की. और मैंने लाइफस्टाइल चेंजेस में क्या बताया था वो भी मैं याद करा दूं कि हमारे जीने का जो तरीका है, हमारे जो रहने का जो तरीका है, हमारे खाने का जो तरीका है, बात करने का तरीका है, लोगों के साथ मिलने का जो तरीका है, इसमें बदलाव लाने पड़ेंगे, चेंज करना पड़ेगा. वो कोविड कंप्लायंट गाइडलाइन जो है उस हिसाब से हमें करना पड़ेगा, ये हमने बोला था. हालांकि जैसे मिशन बिगिन चालू हुआ उसके बाद ये जो चेंजेस है वो लोगों ने आत्मसात नहीं किए, अंगीकारले नाही आहेत, पाळले जात नाही आहेत आणि पर्यायानं आज आपला इन्फेक्शन रेट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि म्हणून मिशन बिगिन अगेन चालू केल्यानंतर त्या काही गाईडलाईन्स होत्या, त्या गाईडलाईन्स न पाळल्यामुळं आज नागपूर शहरात, नागपूर जिल्ह्यात किंवा इतरत्र केसेस वाढत आहेत. मी नागपूर शहराच्या बाबतीत बोलू शकतो. आणि म्हणून 45 दिवसाच्या आसपास
जर केसेस 2000पेक्षा जास्ती वाढत असतील, 45 दिवसामध्ये जर त्या केसेस डेथ ह्या 27 डेथ होत असतील आणि पहिल्या 3.5 महिन्यांनी फक्त 11 डेथ होत असतील, तरी आपण कुठंतरी चुकतोय हे आपल्याला बघावं लागेल. आणि म्हणून मिशन बिगिन अगेन चालू करताना स्टेप बाय स्टेप आपलं सर्व जीवन जे आहे, सार्वजनिक जीवन जे आहे ते कसं योग्य प्रकारे चालेल, आपली आर्थिक व्यवस्था कशी चालेल, आपलं सामाजिक आयुष्य कसं चालेल, हे स्टेप बाय स्टेप गव्हर्नमेंटने उघडायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनाने स्टेप बाय स्टेप एक ॲक्टिव्हिटी मोकळी करून, परंतु रेग्युलेटेड फॉर्ममध्ये नियमाच्या आधारित हे नियम पाळून हे चालवलं जायला पाहिजे होतं, अशा दृष्टीने ते निर्देश होते आणि आहेत. परंतु आपण सर्वांनी ते जर नियम पाळले नाहीत, जे की आता दिसतंय की परिपूर्णपणे हे नियम पाळले जात नाही, आणि म्हणून आज आपल्यावरती ही वेळ आलेली आहे की आपला लॉकडाऊन करायचं का कर्फ्यू लावायचा. ही वेळ का आली, तर आपण सर्वजण मिळून या नियमांचा भंग करत आहोत, हे नियमांचं पालन करत नाहोत. ये हम इसलिए हो रहा है कि हमारे जो रूल्स है, रेगुलेशंस है मिशन बिगिन अगेन के, उसमें रेगुलेटेड फॉर्म में हमें रहना है. वो रूल्स और रेगुलेशन और नॉर्म्स कोविड-19 कंप्लायंट जो होना चाहिए वो हमें फॉलो करना है, वो नहीं हो रहा है. इसलिए केसेस बढ़ रहे हैं, डेथ रेट बढ़ रहा है, और इसका इम्पैक्ट ये होगा कि फिर से एक बार लॉकडाउन और फिर से एक बार कर्फ्यू. ये आप गवर्नमेंट में एनएमसी पे फोर्स कर रहे हो, अथॉरिटीज़ पे फोर्स कर रहे हो. ये मुझे अच्छी तरह से पता है कि लॉकडाउन ये फाइनल सॉल्यूशन नहीं है, इंटरिम हो सकता है. कर्फ्यू ये फाइनल सॉल्यूशन नहीं है, इंटरिम हो सकता है. लेकिन ये इंटरिम कितने दिन करेंगे, कितने लोगों की इतनी तकलीफ होती. ये अगर हमें नहीं चाहिए तो हमारा बिहेवियरल चेंजेस हमें करने पड़ेंगे. जब तक हमें बिहेवियरल चेंजेस हमारे लाइफस्टाइल चेंज नहीं करते, तब तक ये लॉकडाउन रखना पड़ेगा, कर्फ्यू लगाना पड़ेगा. अगर ये नहीं होता है तो बहुत स्ट्रिक्ट इन्फोर्समेंट इसका होगा. इसलिए जो हमारे बिहेवियरल चेंजेस है, हमारे लाइफस्टाइल है, उसको चेंज करना इज़ द लास्टिंग सॉल्यूशन. हमें ये मान के चलना है कि हमारे सामने हम जिसको भी मिल रहे हैं, हर एक आदमी कोविड पॉजिटिव है, ये मान के चलना है और उससे हमें प्रोटेक्ट होना है. अगर हमें खुद को कोविड पॉजिटिव है तो हम दूसरे को कोविड पॉजिटिव नहीं होने देंगे, इन्फेक्शन नहीं बढ़ाएंगे. ये तरीके से ही हमें बिहेव करना है. अगर ऐसे ही किया तो ही हम जो कोविड-19 का स्प्रेड, कोविड-19 जो वायरस है उसकी चेन ब्रेक कर सकते हैं. और जब तक हम चेन ब्रेकिंग नहीं करेंगे तब तक ये बढ़ता जाएगा. आज 2400 केसेस है, कल 5000 होंगे, परसों 10,000 होंगे. आज जो 38 डेथ है, कल 100 होंगे, 500 होंगे. हम कब ये लाइफस्टाइल चेंज करेंगे? जब हमारे खुद के कोई रिलेटिव, गॉड फॉरबिड, देवानी हे करू नये की आपल्यामधला कुणी आप्तेष्ट नातेवाईक याच्यामुळे जर डेथ झाला, त्यानंतर जाग येण्यात काही अर्थ नाही आहे. ती जाग आत्ता आपण अंगीकारली पाहिजे. ते बिहेवियर आपण आत्ता स्वतः चेंज केलं पाहिजे, फक्त बोलून चालणार नाही. अनेक जण म्हणतात लॉकडाऊन करू नका. 90% लोक लॉकडाऊन पाळतात, नियम पाळतात, 10% पाळत नाही. परंतु जे बोलणारे असतात ते सुद्धा लॉकडाऊनचे नियम पाळत नाही, ते सुद्धा आपल्या ज्या गाइडलाइंस आहेत त्या पाळत नाही. हर एक कोई बोलता है कि यस सबने नॉर्म्स अडॉप्ट करना चाहिए, लाइफस्टाइल चेंज करना चाहिए, लेकिन खुद नहीं करते. अगर हम मास्क नहीं पहनेंगे तो क्या होगा? हमने अभी देखा होगा कि मैं बोलना चालू करने के पहले मेरे मुंह पे मास्क था, मैंने बाजू में रखा, आपके साथ बोल रहा हूँ इसलिए डिस्टेंस रख के. ये जो मास्क पहना है इससे 90% इन्फेक्शन रोका जा सकता है. सही तरीके से पहना और कंटिन्यूसली पहना. तो आप मास्क लगाओगे, गले पे लगाओगे, वो गला प्रोटेक्ट करने के लिए नहीं है. वो मास्क आपको, आपके मुंह को, आपके नाक को ढक देगा, और कोई किससे वो ड्रॉपलेट आता है तो हमारे नाक और मुंह में नहीं जाएगा. इसलिए मास्क वही होना चाहिए. सिर्फ मास्क पहनना जरूरत नहीं, वो ठीक तरीके से वो कंटिन्यूसली पहनना जरूरत है.
इससे 90% तक का इन्फेक्शन सही तरीके से पहने और डिस्टेंस रखे तो प्रिवेंट किया जा सकता है। आप मार्केट में जाओ देखो तो ये पता चलता है 20%, 30%, 40% लोग मास्क ही नहीं पहनते तो गलत तरीके से पहनते हैं। डिस्टेंस नहीं मेंटेन होता है। सोशल डिस्टेंसिंग या फिजिकल डिस्टेंसिंग जिसको बोले 5 to 6 फीट मिनिमम डिस्टेंस रखना है, वो भी नहीं मानते। मार्केट को हमने बोला है इवन ऑड डे पे चलाओ, दोनों तरीके पे चल रहे। जो मार्केट खुल रहे, शॉप्स खुल रहे, उसमें नॉट मोर दॅन 5 पीपल ॲट ए टाइम, एका वेळेस एका शॉपमध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती असता कामा नाही हे बघितलं। 10 लोक, 20 लोक, 25 लोक असे त्याच्यामध्ये असतात। मग हे जर आपण करणार असू, हे नियमांचं पालन करणार नसू, मग शॉप्सला, मार्केट्सला जी परमिशन दिली आहे ती बंद करण्याच्यावरती उपाय होऊ शकतो का? निश्चित होऊ शकतो। मग यांनी सर्वांना त्रास होणार। मग हा त्रास सर्वांना करून द्यायचा आहे का सर्वांनी आपले रेग्युलेशन जे कोविड-19चे ते पाळायचे? हा निर्णय आपल्या बिहेवियरमधून, ॲक्शनमधून दिसला पाहिजे, फक्त बोलून चालणार नाही। आणि म्हणून गेल्या काही दिवसापासून मी आवाहन करतो आहे की कृपया करून आपले जे नॉर्म्स आहेत ते पाळा। ते जर पाळले तर आपण लॉकडाऊन किंवा कर्फ्यू अवॉइड करू शकतो। ते करण्यासाठी आपल्या सर्वांची मदत आवश्यक आहे। आणि मदत म्हणजे काय? आपल्या सर्वांकडून हे बिहेवियर अपेक्षित आहे। घराच्या बाहेर फक्त आणि फक्त अत्यावश्यक गोष्टी, अत्यावश्यक गरजांसाठी आवश्यक असेल त्याच वेळेस पडलं पाहिजे। अपन लॉकडाउन ओपन किए रेगुलेटेड फॉर्म में, हमने लॉकडाउन खुला किया है सिर्फ रेगुलेटेड फॉर्म में नॉर्म्स के साथ। उसमें ये बोला है कि जरूरी पड़ने पर ही, जरूरत होने पर ही घर से बाहर निकले। और विशेष रूप से जो सीनियर सिटीजन्स है उसके साथ जो बच्चे हैं उन्होंने घर के बाहर ही नहीं जाना है एक्सेप्ट फॉर मेडिकल इमरजेंसी। और ये अगर हम नहीं करेंगे तो इन्फेक्शन बढ़ता जाएगा। हमारे यहाँ आपने देखा होगा 22-23 साल के लड़के लड़कियों की भी डेथ कोविड की वजह से हुई है। तो इसका मतलब हम बाहर घूम रहे हैं, इसकी जरूरत नहीं है। तो इसीलिए सबसे पहली बात, घर से बाहर तभी जाओ जब आपको जाने की बहुत ज़रूरत होगी तब। और जाना है तो घर में से सिर्फ एक ही आदमी जाए और वो बाहर जाते समय पूरी सावधानी बरते, उसमें मास्क पहने, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करे। 2 व्हीलर पे जाते हो 2 आदमी 3 आदमी मैंने देखा है, जबकि कोविड-19 की गाइडलाइन की एक ही आदमी 2 व्हीलर पे जा सकता है। अब मुझसे सवाल पूछे जाते हैं कि हमें ऑफिस में जाना है, मैं ड्राइव नहीं कर सकता हूँ, मैं कैसे जाऊँ? हर एक के अलग प्रॉब्लम होंगे। ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिचुएशन है, नॉर्मल सिचुएशन है नहीं। आपको इन्फेक्शन न हो इसीलिए एसेंशियल चीज़ें के लिए 2 व्हीलर और 4 व्हीलर अलाउ किया है। नॉर्मल लाइफ जैसा आप जस्ट घूमने निकलो इसलिए नहीं है। 4 व्हीलर में ये बताया गया है ड्राइवर प्लस 2 पीपल। मैंने पाया 5-5, 6-6 आदमी 4 व्हीलर में बैठे हैं। बहुत लोग तो मास्क के बिना ही 2 व्हीलर 4 व्हीलर चला रहे हैं। ऑटो रिक्शा हमने बंद की है, अलाउड नहीं है। स्टेट गवर्नमेंट में अलाउड नहीं की, यहाँ भी अलाउड नहीं है। सिर्फ इमरजेंसी पर्पज़ के लिए अलाउ किया। और जब जाते हो उस टाइम एक ही आदमी अलॉन्ग विद द ड्राइवर चाहिए। मैंने 5-5, 6-6 आदमी ऑटो रिक्शा में बैठे हैं, घूम रहे हैं, तो इन्फेक्शन तो बढ़ेगा ही। शॉपकीपर्स इवन ऑड डे नहीं मानते। टाइमिंग 9 to 7 दिया है, 9 in the morning to 7 in the evening। क्या हो रहा है? रात के 9 बजे तक चला रहे हैं। 5 की जगह 10-10 आदमी वहाँ पे चल रहे। मैं खुद देखा हूँ, मैं खुद रास्ते पे गया हूँ। अधिकारी जा रहे हैं, फाइन कर रहे हैं। पहला मेरा फाइन ₹1000 था, अब मैंने उसको 10,000 तक बढ़ा दिया है। अभी इससे भी बात नहीं आओगे तो उसको 50,000 से 1 लाख करने में मैं सोचूंगा नहीं। ये करने का मतलब आपसे फाइन कलेक्ट करने का नहीं है, आपका बिहेवियरल चेंज लाने का यही मेरा उद्देश्य है। और जब तक हम सब मिलके, आप, मैं, आपके फ्रेंड, आपके फैमिली, एवरीबडी, ये जो बिहेवियरल चेंजेस नहीं लाते तब तक ये कोरोना वायरस की चैन हम ब्रेक नहीं कर पाएंगे। इसलिए जिसको प्रोफिलैक्टिक मेजर्स जो बोलते हैं, प्रिवेंटिव मेजर्स, ये डिजीज ऐसा है अभी तक पूरी इसकी जानकारी नहीं है। ये आरएनए वायरस है, ये म्यूटेट बहुत जल्दी हो रहा है। जो वायरस यहाँ है हो सकता है कि बॉम्बे में दूसरा है, मुंबई में दूसरा है, पुणे में दूसरा है, दिल्ली में तीसरा है, हो सकता है। उसका रिसर्च अभी चल रहा है। इसलिए इससे सबसे अहम तरीका एक ही है, प्रिवेंशन। और प्रिवेंशन कैसे किया जाए?
हमारे बिहेवियर पे, खुद के बिहेवियर पे डिपेंड करता है। हम अगर बिहेवियरल चेंजेस नहीं रहेंगे, कोविड कंप्लायंट बिहेवियर जिसको बोलते हैं, वो नहीं करेंगे तो ये बढ़ता ही जाएगा, डेथ बढ़ेंगी और उससे हमारे सोशल और इकोनॉमिक लाइफ, कल्चरल लाइफ, हर एक पार्ट पे हमें इम्पैक्ट करेगा। अगर इसे हमें रोकना है तो हमें नॉन कोविड बिहेवियर को रोकना पड़ेगा और कोविड कंप्लायंट बिहेवियर को बढ़ावा देना पड़ेगा। खुद को बढ़ावा करना पड़ेगा, हमारे फैमिली मेंबर्स को करना पड़ेगा, हमारे फ्रेंड्स जिससे हम जानते हैं उन सबको ये बोलना पड़ेगा और एवरीबडी, हर एक ने ये कोविड कंप्लायंट बिहेवियर लाना पड़ेगा। क्या है कोविड कंप्लायंट बिहेवियर? मास्क पहनो, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करो, कॉफ या स्नीज करना है तो एल्बो में करो, मैंने बताया एल्बो में करो, हाथ में मत करो। हाथ में क्यों ना करो? आप छींकोगे, खांसी करोगे, उसका ड्रॉपलेट्स आपके हाथ पे आएगा, ड्रॉपलेट हाथ पे आएगा, आप खुद को लगाओ कि आपको पॉजिटिव है तो उसको तो कुछ प्रॉब्लम नहीं, लेकिन आपका ड्रॉपलेट आप कोई टेबल पे टच करोगे, सीढ़ियाँ ऐसे चल रही वहाँ सीढ़ी के बाजू में करोगे और उसी पे दूसरा कोई जाएगा, उस पर टच करेगा, वो मुंह को लगाएगा तो आपका वायरस जो है ट्रांसमिट दूसरे को होता है। इसलिए कफिंग या स्नीजिंग एल्बो में करो, क्योंकि एल्बो आप कहीं नहीं लगाने वाले हो। आप घर पे जाओगे धोओगे, लेकिन दूसरे कोई पार्ट में नहीं टच करोगे तो उससे प्रिवेंशन होता है। एल्बो करो। हाथ बार बार धोना पड़ेगा। जब भी आपका हाथ चेहरे के, बॉडी के कौन से भी पार्ट को टच करना है, उसके पहले साबुन से कम 20 सेकंड क्लियरली धोना है। मैंने पहली बार भी बताया था कि ऐसा 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 पूरे 5 पार्ट है, कम से कम 20 सेकंड धोना है। दिस इज सेकंड। मास्क यूज करो, कॉफिंग एल्बो में करो, हाथ धो। आपको सोशल डिस्टेंसिंग या फिजिकल डिस्टेंसिंग मेंटेन करना है। ये जब तक नहीं करोगे तो आपके ड्रॉपलेट्स बढ़ने के चांस है। इसीलिए क्राउडिंग प्लेसेस है, इसलिए क्राउडिंग नहीं करना है। वो पब्लिक प्लेसेस हो, सेमी पब्लिक प्लेसेस हो, ऑफिसेस हो, प्राइवेट ऑफिसेस हो, रास्ता हो या मार्केट हो या घर हो, क्राउडिंग नहीं करना है। क्योंकि ट्रांसमिशन ऑफ वायरस जो है पूरी तरह से पर्सन टू पर्सन ड्रॉपलेट्स के माध्यम से होता है और ड्रॉपलेट्स 6 फुट से ज़्यादा नहीं जा सकता, इसलिए 6 फुट का अंतर रखना है। और ये अगर करोगे तो ही हम उसका प्रिवेंशन कर सकते हैं। इसलिए प्रिवेंशन करना है, प्रोफिलैक्टिक मेजर्स हमें लेना है और इसके बाद ये करोगे तभी हमारी सोशियो इकोनॉमिक एक्टिविटी चालू रह सकती है। नहीं किया, मैं लास्ट 8 दिन से आपको वार्निंग दे रहा हूँ। मैं खुद बाजार में गया हूँ, मेरे ऑफिसर गए हैं, पुलिस ऑफिसर्स घूम रहे हैं, आपको फाइन भी कर रहे हैं। ये फाइन करने 1 या 2 बार मैं करूँगा, 3 बार करूँगा। उसके बाद एपिडेमिक एक्ट के तहत और डिजास्टर मैनेजमेंट एक्ट आपके ऊपर क्रिमिनल प्रोसीडिंग्स भी होगी, FIR भी होंगे। ये मुझे आपको डराने के लिए नहीं बोल रहा हूँ, ये आपका बिहेवियरल चेंज करने के लिए बता रहा हूँ। हर एक ने अगर तय किया कि नहीं, आज से, अभी से मेरा बिहेवियरल चेंज होगा, मेरी लाइफस्टाइल चेंज होगी, मैं करूँगा, मेरे जो नियर डियर है उनको बताऊँगा, उनसे करवाऊँगा, तो 90% प्रॉब्लम कम हो सकता है। क्राउडिंग प्लेसेस क्यों करना है? मार्केट में जाना है, बिल्कुल सोशल डिस्टेंसिंग एसेंसी की जाओ। मेडिसिन जाना है, मैंने पूछा क्यों जा रहे हो दोनों? नहीं, मेडिसिन जाना है। मेडिसिन शॉप पे मेडिसिन लाने के लिए 2 आदमी क्यों चाहिए? एक जा सकता है, मेडिसिन ला सकता है। ऑफिस जा रहा हूं, मैं ड्रॉप कर रहा हूं, वो खुद नहीं जा सकते। मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आपकी जो रेगुलेटेड फॉर्म में आपको जो मोहलत दी है, वो रेगुलेशंस आप क्यों नहीं फॉलो कर रहे? अगर रेगुलेशन फॉलो नहीं कर, इसका मतलब एपिडेमिक एक्ट के जो गाइडलाइंस गवर्नमेंट ने दिए, कारपोरेशन ने दिए है, अथॉरिटीज ने दिए है, वो आप ब्रीच कर रहे हो। और उसका ब्रीच करना मतलब एपिडेमिक एक्ट, डिजास्टर मैनेजमेंट एक्ट और रेलेवेंट एक्ट के खिलाफ आपके खिलाफ कार्रवाई हो सकती है, क्रिमिनल प्रोसीडिंग हो सकते हैं, उसका 6 महीने से ज़्यादा पेनल्टी हो सकती है, जेल में भी जा सकते हैं। वो तरीके वहाँ तक हमें नहीं जाना है। हमें ये करना है कि हमारा बिहेवियर चेंज करना है और वायरस का ग्रोथ जो है उसको कम करना है, उसका ट्रांसमिशन कम करना है। और ट्रांसमिशन हमने कम कर दिया, इन्फेक्शन कम होगा, इन्फेक्शन कम होगा तो फैटेलिटीज कम होगी, डेथ कम होंगी और हमारा बिहेवियर अच्छा रहेगा। तो हम
ज़्यादा से ज़्यादा हमारे एक्टिविटीज़ कर पाएंगे। इसलिए मेरी रिक्वेस्ट है कि आपके ये प्रोफिलेटिक चेंजेस है, बिहेवियरल चेंजेस है, सोशल बिहेवियर, कल्चरल बिहेवियर, रिलीजियस बिहेवियर है, इसको चेंज करना पड़ेगा। ये अगर हमने नहीं किया तो हमें मजबूरन अथॉरिटीज इंक्लूडिंग मी, एनएमसी में पर्टिकुलरली, मुझे लॉकडाउन करना पड़ेगा। और इस बार अगर लॉकडाउन में करूँगा तो सिर्फ लॉकडाउन नहीं रहेगा, वो टोटल कर्फ्यू रहेगा। और टोटल कर्फ्यू मतलब ओनली हेल्थ इमरजेंसी, मेडिकल इमरजेंसी के सिवा किसी को भी बाहर घर के आने की जो परमिशन है नहीं मिलेगी। और वो कम से कम 14 या 15 दिन होगा। उसके पहले मैं कम दिन का करूँगा नहीं, क्योंकि उसकी साइकिल ब्रेक करने में हमें मदद होगी। लॉकडाउन अगर करना है, लेकिन मुझे ऐसा लगता है कि आप मुझसे फोर्स कर रहे हो। अभी भी टाइम गया नहीं है, अभी भी टाइम नाही गया आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे। प्रत्येकानं आपलं जर बिहेवियरल चेंज केलं, फक्त मी नागपूर सिटीपुरतं बोलत नाही, प्रत्येकानं प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं बिहेवियर जर कोविड कंप्लायंट नसेल तर तिथल्या केसेस वाढणारच आहे, ट्रान्समिशन होणारच आहे। आणि म्हणून ते टाळायचं असेल तर आपलं बिहेवियरल चेंज आणणं, लाईफस्टाईल चेंज करणं हे अत्यंत गरजेचं आहे। अगोदर फक्त आपण कपडे धुणं आवश्यक होतं, आज आपल्याला प्रत्येक गोष्ट सॅनिटाईज करायची आहे। गाडीवर बसलं, गाडी सॅनिटाईज करायची आहे, सोफ्यावर बसलं, सोफा सॅनिटाईज करायचा आहे। मी आता खुर्चीवर बसलेलो, समोर टेबल आहे, माझ्याकडे व्हिजिटर्स असतात, मी त्यांना परमिशन दिलेली नाही, पण काही इमर्जन्सीमध्ये येतात, जे आल्यानंतर इमिजिएटली मी सॅनिटाईज करतो। माझा हा कार्यक्रम झाला की अगोदर मी पहिला हात धुणार, मग त्यानंतर माझ्या कोणत्या बॉडी पार्टला, चेहऱ्याला मला जर हात लावायचा असेल त्यानंतर लावणार। हे आपल्याला करावं लागेल, अन्यथा लॉकडाऊन आणि कर्फ्यू ह्या गोष्टी वाढत जातील। 7 दिवसाचा 14 दिवस, 14 दिवसाचा 28 दिवस, मग 1 महिना, मग 2 महिने, हा अंत राहणार नाही आहे। आपल्याला लॉकडाऊनचा अंत बघायचा नाही आहे, आपल्याला व्हायरसचा अंत करायचा आहे। आणि व्हायरसचा अंत करण्यासाठी आपलं बिहेवियरल चेंज आवश्यक आहे। आणि म्हणून त्या दृष्टीने आपल्याला प्रत्येकाला बिहेवियर करावं लागेल। हे का लॉकडाऊन नको असेल, कर्फ्यू नको असेल, तो का नको? तर आपल्याकडे सर्व समाजातले, सर्व स्तरावरचे नागरिक आहेत, रिच आहेत, पुअर आहेत, यंग आहेत, ओल्ड आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, लेडीज आहेत, जेंट्स आहेत, प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेत, प्रत्येकाचे इश्यू आहेत। सकाळी दिवसभर कमवायचं, रात्री पोटावर जगायचं, असे सुद्धा आपल्याकडे खूप आहेत। फेंडर्स आहेत, ऑटो रिक्षावाले आहेत, हॉकर्स आहेत, चहावाले आहेत। अनेक जणांना अजून परमिशन आपण दिलेली नाही, का? तिथं क्राउडिंग होतं। मला अनेक वेळेस निवेदन येतात की चहा टपरीवाला परमिशन द्या, त्यांच्या पोटाचं काय? परमिशन दिली की 10-12 जण ते चहा प्यायला जाणार, त्याच्यातून क्राउडिंग होणार, त्याच्यातून ट्रान्समिशन होणार। कप वापरणार, कपात जो वापरला तो परत वापरला, परत होणार। तो कप कुठेतरी फेकला, कुठेतरी हाताला लागला, कुणाला परत त्याच्यातून होणार। ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप सायंटिफिकली अभ्यास करून शासनाने त्यानंतर हे निर्देश काढलेले आहेत, कुणाच्या मनाला वाटलं म्हणून नव्हे। ह्या व्हायरसचं बिहेवियर कसं आहे हे चेक करून कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी कशा कशा चालू करता येईल या दृष्टीने केलं। रेस्टॉरंटला आपण परमिशन दिलं नाही, फक्त होम डिलिव्हरीसाठी दिलेलं आहे, बरेच रेस्टॉरंट तेही करतात। शासनाचा आणि आमचा मनोदय एवढाच आहे की आपल्याला रेग्युलेटेड फॉर्म्समध्ये ह्या ॲक्टिव्हिटी चालू करायच्यात। म्हणून आपलं बिहेवियर चेंजेस आणणं हे प्राइम इम्पॉर्टेंस है, रादर दैट इज द ओनली थिंग। वो एक ही ऐसी चीज़ है कि वायरस को रोक सकती है, दूसरी कोई चीज़ आज वायरस को रोक नहीं सकती है। इसलिए आपको इकोनॉमिक एक्टिविटी, नॉर्मल लाइफ जीना है, वो रेगुलेशन के साथ आप करो, नहीं तो मुझे मजबूरन लॉकडाउन और कर्फ्यू दोनों लगाने पड़ेंगे। वो कितने दिन रहेंगे मैं बता नहीं सकता, वो आपके ऊपर डिपेंड है। आप कैसा बिहेव करते हो, आप कैसा रिजल्ट देते हो। वो शॉपकीपर्स हो, शॉपकीपर्स ने देखना है कि मेरे शॉप में 5 से ज़्यादा आदमी कभी भी नहीं होंगे। मैं, मेरा शॉप है, दुकान पे फुटपाथ पे नहीं लगाऊंगा, फुटपाथ में क्लियर रखूंगा। जब कोई आएगा तो एक ग्राहक, 5 ग्राहक रहेंगे तो एक ग्राहक रहेगा, तो एक ग्राहक बाहर जाएगा, दूसरा आएगा, वो भी मास्क पहन के आएगा। आपके यहाँ सैनिटाइजेशन होगा, आपके यहाँ थर्मल गन होगी, उससे टेम्परेचर लिया जाएगा, उसका लॉग रखोगे। ये जब तक आप चालू नहीं करोगे तब तक आपको प्रॉब्लम है। और ये रेगुलेशन मैंने पहले ही बताया है, गवर्नमेंट ने बताया है, अभी उसका ब्रीच हो रहा है। इसलिए अभी पहले 2-4 दिन, 8 दिन तो उन्होंने फाइन कर दिया, अभी नेक्स्ट वो सील करेंगे, लाइसेंस भी हम कैंसिल करेंगे।
और लोगों से अपील है, आप मार्केट में जाते हो, मार्केट में सब्जी या कुछ एसेंशियल चीज़ें खरीदने के लिए जाते हो, वायरस खरीदने के लिए मत जाइए। आप बाहर से कुछ प्रेशियस चीज़ें लाइए जो आपके लाइफ जीने के लिए चाहिए, उसको एसेंशियल चीज़ें बोलते हो। आप बाहर जाते हो और वायरस लेके आते हो फ्री में। तो जो बाहर जाके वायरस लेके आते हो, दैट इज क्रिएटिंग अ प्रॉब्लम। आप बोलोगे ऐसा कैसा बोल सकते हो? बिल्कुल बोल सकता हूँ, क्योंकि जो हमने डेथ का ऑडिट किया, इसमें हमने ऐसा पाया सबसे ज़्यादा डेथ हमारे यहाँ 38 जो है वहाँ बिजनेस पर्सन की डेथ हुई है, और उसमें से ज़्यादा डेथ ये 3 जून के बाद जब से बिजनेस एक्टिविटी चालू है वहाँ के है। सेकंड कैटेगरी ऑफ डेथ अगर आपको देखोगे तो अनएम्प्लॉयड है, उनकी डेथ ज़्यादा हो गए। उसका मतलब मिशन बिगिन के बाद अनएम्प्लॉयड जो बाहर घूम रहे हैं, जो आपको नॉर्म से फॉलो नहीं कर रहे, वो इन्फेक्ट हो रहे, वो इन्फेक्शन घर पे आ रहा है, और उसके ऊपर जो इन्फेक्शन हुआ है वो हॉस्पिटल में टाइम पे नहीं जा रहा है, कॉर्पोरेशन को नहीं बता रहा है, ट्रीटमेंट के लास्ट मोमेंट पे आ रहा है, तो डेथ बढ़ गई है। तो इसलिए बाहर आप अगर जाते हो एसेंशियल चीज़ें के लिए, तो बाहर से सिर्फ और सिर्फ एसेंशियल चीज़ें ही लाओ, उसके साथ वायरस को घर में मत लेके आओ। वायरस को हमें रोकना है, वायरस को उसका जो फैलाव है उसको रोकना है, उसकी चेन ब्रेक करना है। तो बाहर जाओगे तो ये केयर जरूर लेना है कि मैं सिर्फ हेल्दी चीज़ें बगैर वायरस के घर वापस आऊँगा। और जब घर जाते हो तो घर एंटर करने के पहले आपका हैंड वॉश होना चाहिए। आप बोलोगे घर में जाऊँगा तभी कर पाऊँगा, आपके अगर कोई हाथ को इन्फेक्शन लगा है, दरवाजा पे लगाओगे, उसका वहाँ पे टच होगा, आपके घर का कोई बच्ची होगी, कोई सीनियर सिटीजन्स होंगे, रिलेटिव्स होंगे, उसको लगाएंगे, आपका पॉजिटिव है तो उसको ट्रांसमिशन हो जाएगा, अल्टीमेटली हो जाएगा। तो घर से बाहर से घर जब जाते हो, घर के बाहर हैंड वॉश विथ साबुन सोप से करना है, उसके बाद एंट्री करना है, और आपके पहले जो कपड़े हैं चेंज करके वो बाथरूम में रखना है, शावर लेना है, और उसके बाद ही बाकी अपनी फैमिली के जो मेंबर उनके साथ बैठना है, इंटरेक्शन करना है। ये नॉर्म्स अगर नहीं फॉलो किया जाए तो कोरोना आपके घर में आना है, आपको कोरोना होना है, और आपने आपके फैमिली मेंबर को इन्फेक्ट करना है, और आपकी फैमिली खुद को डेंजर में डालना है, ये तय है। यही एक्सपीरियंस लास्ट 45 डेज का है। इसलिए मेरी रिक्वेस्ट है, अगर आपको इकोनॉमिक एक्टिविटी चालू रखनी है रेगुलेटेड फॉर्म में, वो शॉपकीपर्स हो, पीपल हो, सिटीजन्स हो, या फिर उसके साथ कोई इस्टेब्लिशमेंट है। हमने बोला कि जो इस्टेब्लिशमेंट्स है, गवर्नमेंट हो, प्राइवेट हो, कंपनी हो, 15% या 15 लोग, इससे जो ज़्यादा है, इसमें से जो ज़्यादा है उतनी रखिए। 50% तक लोग जा रहे हैं, हमने वार्निंग दी है, दोबारा वार्निंग दी है। इसके बाद कोई भी ऑफिस हो, प्राइवेट या पब्लिक, एसेंशियल चीज़ें उनको एक्सेप्ट की है वो छोड़ के, अगर ऐसे 15% से ज़्यादा या 15 लोगों से ज़्यादा, जिसमें से जो ज़्यादा है वो नंबर से ज़्यादा दिए, तो इस्टेब्लिशमेंट बंद की जाएगी और एपिडेमिक एक्ट के खिलाफ उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी। जो परमिटेड है वो करो, जो टाइम के लिए परमिट है उतने टाइम करो, जो रेगुलेशन के साथ है उसके साथ ही करो। इस तरह से हमें जाना है। अगर इसके बावजूद भी किसी को कोरोना होता है, कुणाला जर याच्या व्यतिरिक्त हे सगळे मेजर्स घालून वापरून याचं पालन करून जर कोरोना होत असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तात्काळ ती माहिती NMC म्हणजे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा आपली जी ऑथॉरिटी त्यांच्यापर्यंत कळवली पाहिजे कंट्रोल रूमला, आणि आपण आपल्या डॉक्टराकडे किंवा कॉर्पोरेशनच्या डॉक्टराकडे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये या ठिकाणी जाऊन तपासणी केली पाहिजे। गेल्या अनेक दिवसात आम्ही बघितलं, आमचे फिवर क्लिनिक आहे तिथे 11, लॉकडाऊनच्या काळात तिथं फिवर क्लिनिकला नागरिक यायचे तपासायचे, आता कोणीही नागरिक तिथे येत नाही। याचाच अर्थ एक तर ते स्वतः घरी राहतात, माहिती सांगत नाहीत, किंवा प्रायव्हेट डॉक्टरकडे जातात। आता आमच्या हे लक्षात आलं की पहिले प्रायव्हेट हॉस्पिटल आणि डॉक्टर्स यांनी काही बिहेवियरल चेंजेस आणणं गरजेचं आहे, यांचं जे काम आहे ते काम करण्याच्या पद्धतीमध्ये चेंजेस आणणं गरजेचं आहे। मी आपल्याला जे सांगितलं की 38 केसपैकी आम्ही त्याचा ॲनालिसिस केल्यानंतर लक्षात आलं, आम्ही जे 21-22 केसेसचं डिटेल्समध्ये ॲनालिसिस केलं, सगळ्यांचं केलं, पण डिटेल्समध्ये 21 झालं, बाकीच्या 2 दिवसात ते ॲनालिसिस होतं। त्या 21 केसेसपैकी 19 केसेस अशा होत्या ज्या डेथ झालेल्या आहेत,
त्या प्रथमतः सिम्पटम आल्यानंतर किंवा ताप आयलाय ज्याला म्हणतो, म्हणजे ताप, खोकला, ब्रेथलेसनेस, ह्या केसेस प्रायव्हेट डॉक्टरकडे गेल्या. प्रायव्हेट डॉक्टरनी त्यांना साधं नॉर्मल व्हायरल आहे म्हणून तपासलं, टॅब्लेट दिल्या आणि घरी पाठवलं. घरी पाठवून तर 3 किंवा 4 दिवसानंतर तो ताप उतरला नाही किंवा म्हणून आमच्याकडे आल्या. आम्ही स्वॅब घेतला आणि त्यानंतर ती वेळ निघून गेलेली होती. पर्यायानं त्यांचा डेथ झाला अनफॉर्च्युनेटली. ह्या जर केसेस डॉक्टरांनी स्वतःहून ज्या हॉस्पिटलकडे जे की मॅन्डेट आहे त्यांना, म्हणजे प्रायव्हेट फिजिशियन असतील किंवा हॉस्पिटल असेल, तो BAMS असेल, BHMS असेल, MBBS असेल किंवा इतर कोणतेही असतील, आपल्याकडं कोणतीही केस आल्यानंतर ILIची इन्फ्लुएन्झा लाईक ज्याला इन्फेक्शन म्हणतो, ताप असेल, खोकला असेल, ब्रेथलेसनेसचा त्रास असेल, अशी प्रत्येक केस ही कॉर्पोरेशनला किंवा तिथल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरची कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी कळवणं अपेक्षित आहे. आणि अशी प्रत्येक केस जी ILIची आहे त्याचा स्वॅब घेऊन किंवा अँटीजीन टेस्टच्या माध्यमातून टेस्ट करणं कोरोनाचे बंधनकारक आहे. हे आपण पाळताना दिसत नाही. ना डॉक्टर प्रायव्हेट पाळायला दिसतं मला इथं आणि नागरिकांनी पाळायला दिसतंय. म्हणून माझी विनंती आहे सर्व डॉक्टरांना, सर्व हॉस्पिटलला, ILIची प्रत्येक केस आपल्याला गाईडलाईन दिलेल्या आहेत. ILIची प्रत्येक केस ही कोविड केस आहे असं म्हणूनच ट्रीट करावं लागेल. आणि त्यांची माहिती तात्काळ त्याच वेळेस त्याच दिवशी कंट्रोल रूमला कळवली तर आम्ही त्याचा फॉलोअप घेऊ शकतो, ट्रॅकिंग करू शकतो. वेळेवर जर माहिती भेटली तर ट्रीटमेंट करू शकतो आणि डेथ अवॉइड करू शकतो. ILI की हर एक केस हमने ऐसा पाया कि 21 में से 19 केस ऐसे थे जो प्राइवेट डॉक्टर के पास या हॉस्पिटल में गए थे. उन्होंने उनको सिर्फ वायरल बोल के ट्रीटमेंट दिया और वायरल ट्रीटमेंट देने के बाद वो 3 दिन उनका कम नहीं हुआ तो उसके बाद NMC को कांटेक्ट किया और उसके बाद हमने ट्रीटमेंट चालू किया. देर हो गई थी, उनकी डेथ हो गई. तो प्राइवेट डॉक्टर्स और नागरिक इन दोनों को मेरी अपील है कि आपको ILI का कौन सा भी सिम्टम हो, तुरंत ही आपके डॉक्टर के पास जाए और NMC को इन्फॉर्म करें, तो उस हिसाब से हम काम करेंगे, आपको ट्रीट करेंगे, ट्रैक करेंगे. जब तक ये ट्रीटमेंट नहीं चलेगी तब तक हम आपको बचा नहीं पाएंगे. इसलिए सबसे ज़्यादा जरूरी है कि आपका हेल्थ बिहेवियर, हेल्थ सीकिंग बिहेवियर जिसको बोलते हैं, वो बढ़ाना है. आपको ये सिम्टम दिख रहे हैं लेकिन उसको ट्रीटमेंट नहीं दे रहे, तो आपके पास, आप खुद हो, आपके फैमिली मेंबर हो या और कुछ हो, हेल्थ सीकिंग बिहेवियर को बढ़ावा देना है. उसी हिसाब से हमें काम करना है और इसके लिए हमने पूरी तैयारी की है. हमारे पास हॉस्पिटल्स है, बेड है, कोविड के सेंटर्स है, DCH है, प्राइवेट है, पब्लिक है, इसको और भी बढ़ा सकते हैं, उसमें कोई दिक्कत नहीं है. सिर्फ आपका पार्टिसिपेशन इसमें जरूरी है. वो पार्टिसिपेशन करने के लिए आप ये जो ILI सिम्टम है उसको छुपाइए मत. छुपने से देर होगी, देर होने से हम ट्रीटमेंट नहीं कर पाएंगे, डेथ होगा. डेथ होने से अच्छा है बताओ, ट्रीटमेंट कर लो. आप खुद बचेंगे, फैमिली को बचाएंगे, सिटी को बचाएंगे, देश को बचाएंगे. इसलिए मेरी आपकी सबसे रिक्वेस्ट है, प्लीज़ आपको कोई भी ऐसा सिम्टम हो तो डॉक्टर के पास जाइए और कॉर्पोरेशन कंट्रोल रूम में बताइए, तो हमें पता चलेगा, ट्रीटमेंट चालू हो जाएगी. इसमें हिचकिचाने की बिल्कुल ज़रूरत नहीं है और ये हमें करना है, तभी हम ये आपका बिहेवियर चेंज कर सकते हैं, ये कोरोना की चेन ब्रेक कर सकते हैं. और डॉक्टरों से मेरा निवेदन है, ये टाइम अभी सिर्फ पनिशमेंट करने का नहीं है, आपको इसमें पार्टिसिपेट होना है. दिस हैज़ बिकम अ सोशल डिजीज नाउ, इट हैज़ जस्ट नॉट रिमेन्ड मेडिकल डिजीज. नागपुर के सब प्राइवेट हॉस्पिटल हमने रेडीनेस के लिए तैयार रखने के लिए बोला है. वो टाइम अभी आ गया है कि पूरे हॉस्पिटल कोविड पेशेंट लेने के लिए तैयार रखिए. जब भी ज़रूरत होगी ऐसे एक एक करके हम आगे जाएंगे. ज़रूरत पड़ेगी नहीं पड़ेगी ये हम सब के बिहेवियर पे डिपेंड है. इसलिए मेरी रिक्वेस्ट है डॉक्टर से, नागरिकों से, इस्टेब्लिशमेंट से, शॉपकीपर्स से, हॉकर्स से, एवरी सिटीजन के लिए मेरी रिक्वेस्ट है, प्लीज़ फॉलो द गाइडलाइंस. और हम लॉकडाउन करें या न करें ये आप पे डिपेंड करता है. इसलिए डोंट फोर्स यू टू इम्पोज लॉकडाउन एंड कर्फ्यू. हमें ये करना है, लॉकडाउन वायरस का करना है, कर्फ्यू को हमारी ज़िंदगी से, सिटी से बाहर निकालना है. कर्फ्यू किसको करना है? वायरस को करना है. तो लेट अस लॉकडाउन वायरस, लेट अस कर्फ्यू द वायरस फ्रॉम द सिटी एंड द स्टेट एंड द सोसाइटी. और ये अगर हम कर पाए तो हम खुद पे लॉकडाउन करने की ज़रूरत नहीं आएगी. इस हिसाब से मैं रिक्वेस्ट करता हूँ और फिर कुछ दिन के लिए 3-4 दिन मैं ऑब्जर्व करूँगा. अगर इसमें कुछ इम्प्रूवमेंट नहीं होता है तो मुझे मजबूरन
ये लॉकडाउन और कर्फ्यू का डिसीजन लेना पड़ेगा। इसलिए फिर से एक बार रिक्वेस्ट करके जो हमारा बिहेवियर है, बिहेवियर चेंज करने के लिए मैं रिक्वेस्ट करता हूं और आपको रिक्वेस्ट के साथ विदाई देता हूं। ये एक्सपेक्ट करता हूं कि बाद में फिर से मुझे इस विषय में चर्चा करने की जरूरत नहीं पड़ेगी। धन्यवाद सर। अतिशय चांगला विषय गेल्या काही दिवसापासून ज्या चर्चा सुरू होत्या त्या पार्श्वभूमीवर आपण इथे चर्चेला आणला आणि नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधण्याचा हा उपक्रम आज आपण घेतला। याच्यात आजचा जो विषय आहे लॉकडाऊन की कर्फ्यू संचारबंदी हा जो विषय आहे, या विषयाच्या अनुषंगाने आज अक्षरशः कमेंटचा पाऊस पडलेला आहे। म्हणजे कमेंट्स एवढे फास्ट चाललेले आहे की काही कमेंट्स वाचणंही शक्य होत नाही, परंतु त्यातले काही स्वप्नील तडस, मनोज मानुसमारे, निलेश खंडारे, रितेश मेंढे, माता प्रसाद गुप्ता आणि अनेक जण आहेत ज्यांची नावं मी इथे वेळाभावी घेऊ शकत नाही। त्यांचं म्हणणं आहे की जर संचारबंदी लागू झाली किंवा लॉकडाऊन लागू झाला तर मध्यम वर्गाची हालत अत्यंत खराब होईल। माणसांच्या पहिलेच नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोकांचे कंबरडे मोडले जाईल। यात लॉकडाऊन लावला तर परत उठून उभे आम्हाला शक्य होणार नाही। ज्यांच्याजवळ पैसा आहे तेच लॉकडाऊनचे समर्थक आहेत, त्यामुळे हा सर्व निर्णय घेताना अगदी विचारपूर्वक घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे। तर निश्चितच आपण जे म्हणताय की हा लॉकडाऊन लावला तर कंबरडं फक्त गरिबांचंच नाही सर्वांचं मोडणार आहे। चॉईस आपला आहे, कंबरडं व्हायरसचं मोडायचं का स्वतःचं, आणि तो चॉईस आपल्या हातातला आहे। 5%, 10% का 90% की 100% हा इश्यू नाही। 100% नागरिकांनी जर गाईडलाईन्सचं पालन करून बिहेवियरल चेंज आणला तर लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही, हे वारंवार सांगितलं जात आहे। अनफॉर्च्युनेटली आपल्या हॅबिट्स चेंज होत नाही, आपलं बिहेवियर चेंज होत नाही आहे, आणि म्हणून नाविलाजानं शासनाला, प्रशासनाला हे निर्णय घ्यावे लागतात। कटू निर्णय आहेत पण घ्यावे लागतात। का तर आज आपण बघत असं मी जी स्टॅटिस्टिक्स दिलं, जो संख्या दाखवली, पहिल्या 3.5 महिन्यामध्ये फक्त 400 केसेस आणि 11 डेथ, आणि पुढच्या 1.5 महिन्यामध्ये 2000 केसेस आणि 27 डेथ्स। हा जो फरक आहे तो कशामुळे आहे? लॉकडाऊनमध्ये आपण रेग्युलेटेड होतो, आपण घराच्या बाहेर पडणं अवॉइड करत होतो। लॉकडाऊन होतं, पोलीस फोर्स रस्त्यावर होता म्हणून कमी निघायचे, म्हणून मिक्सिंग कमी व्हायचं, मिक्सिंग कमी झाल्यामुळे ट्रान्समिशन कमी झालं, ट्रान्समिशन कमी झाल्यामुळं पॉझिटिव्हिटी कमी झाली आणि डेथ कमी झाल्या। आज आपल्याला सोशिओ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, आपण आपल्या पायावरती परत उभा राहण्यासाठी, नॉर्मल लाईफ जगण्यासाठी शासनाने आपल्याला मुभा दिली। स्टेज बाय स्टेज आपण एक एक गोष्टी अनलॉक करायला लागलो। परिणाम काय? आपण नियमाचं पालन करत नाही। नियमाचं पालन न केल्यामुळे पर्यायानं इन्फेक्शन वाढलं, डेथ वाढला। म्हणून हे टाळायचं असेल तर बिहेवियरल चेंज करावं लागेल, आणि बिहेवियर कधी चेंज होईल? आपल्या हॅबिट्स चेंज झाल्या तर। आपल्या हॅबिट्स कधी चेंज होतील? ज्यावेळेस आपण विचार बदलले तर। विचार कधी येतात? आपल्या डोक्यात येतात। म्हणून आपलं बिहेवियर चेंज करायचं असेल तर थिंकिंग चेंज करावं लागेल। थिंकिंग कोणती? की एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आहे, नवीन लाईफस्टाईल आपल्याला जगायचं शिकायचं आहे। मास्क हा नॉर्मल झाला पाहिजे, मास्क हा नॉर्मल झाला पाहिजे। आपण घरात बाहेर निघताना ऑटोमॅटिक हाताला आपण जशी बॅग ऑफिसमध्ये जाताना निघते तसा हा मास्क आला पाहिजे, मास्क लावला पाहिजे, डिस्टन्स पाळलं पाहिजे। गर्दी न करता, कोणत्या मार्केटमध्ये गेलो तर गर्दी न करता डिस्टन्स मेंटेन करूनच तिथं आपण वागलं पाहिजे। आपल्या प्रत्येक गोष्ट सॅनिटाईज केली पाहिजे। हात धुण्याचे वारंवार ही सवय आपण लावली पाहिजे। म्हणून थिंकिंग बदला, विचार बदला, हॅबिट्स बदला, आणि हॅबिट म्हणजे एकच गोष्ट वारंवार केली की ती सवय होते। ह्या ज्या आपल्या कोविड कंप्लायंट सवयी आहेत ह्या सगळ्या स्तरावरती, म्हणजे कपडे धुण्यापासून, हात धुण्यापर्यंत, कार्यालयात वागण्यापासून ते मार्केट जाण्यापर्यंत, पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा इंडिव्हिज्युअल ट्रान्सपोर्ट वापरण्यापासून ते अगदी गार्डनमध्ये जातं ते बंद आहे पण त्या ठिकाणी जाण्यापर्यंत, ह्या सगळ्या हॅबिट आपल्याला चेंज करावं लागेल, सवय चेंज करायला। ह्या सवयी चेंज झाल्या तर त्याच्या माध्यमातून आपलं बिहेवियरल चेंज होईल। बिहेवियरल चेंज झाले, पर्यायानं आपल्याला ही कोविडच्या व्हायरसचं कंबरडं मोडता येईल, त्याची मानगुटी मोडता येईल, आपल्या हद्दपार करता येईल। शासनाचा आणि प्रशासनाची चाल जी आहे, जे ध्येय आहे, हे कोविडच्या व्हायरसला ब्रेक करणं हे आहे। नागरिकांची, व्यावसायिकांची, गरिबांची, श्रीमंतांची कोणाचं कंबरडं मोडणं हा त्याच्यातला उद्देश नाही आहे। परंतु जर आपण जगलो तरच आपण ते करू शकू। आपण जगणारच नसू आणि फक्त धडाधड केसेस वाढत जाणार आणि वरतून प्रशासनाला आपण म्हणणार की तुमची तयारी नाही आहे,
तयारी स्वतःची पाहिजे, प्रशासन मदत करायला आहे. परंतु एकाच वेळेस शहरामध्ये जर 20-25 केसेस आल्या, कुणीही काही करू शकणार नाही आहे. अनेक देशात जी स्थिती झाली ती प्रत्येकाच्या ठिकाणी होऊ शकते. हे टाळायचं असेल तर कोरोनाच्या व्हायरसचं कंबंड मोडूया, आपण व्यवस्थित राहूया, त्या दृष्टीने प्रत्येकाचं बिहेवियर चेंज करूया. पर्यायानं लॉकडाऊन जाण्याची माझ्यावरती किंवा इतरावरती कोणावरती फोर्सफुल पाळी येऊ देऊ नका. सर, पुढचा प्रश्न असा आहे की ऑगस्ट महिना हा उत्सवांचा महिना आहे. त्यातल्या त्यात गणेशोत्सव, दहीहंडी असे सगळे मोठे उत्सव या महिन्यात आहेत, ऑगस्ट महिन्यात, आणि इथे गॅदरिंग सुद्धा जास्त होईल. या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? हा अनेक जणांनी प्रश्न विचारलेला आहे. आपण भारतीय लोक खूप मोठ्या प्रमाणात कल्चरल फेस्टिवल्स आपण करत असतो. सर्व धर्माचे, सर्व ठिकाणी, सर्व रिजनमधले वेगवेगळे फेस्टिवल्स असतात, सण असतात. आणि हा पिरियड म्हणजे पूर्णपणे सणांचाच पिरियड आहे. ऑगस्ट असेल किंवा इथून पुढचे काही महिने आहेत, मग ती बकरी ईद असेल, गणेश फेस्टिवल असेल, रक्षाबंधन असेल किंवा त्यानंतर येणारे इतर फेस्टिवल्स असतील. याच्यामध्ये क्लिअरली शासनाने गाईडलाईन दिली आहे. आणि माझंही म्हणणं आहे, कोणताही फेस्टिवल सार्वजनिकरित्या साजरा करायचा नाही. वैयक्तिक स्तरावरती आपले फेस्टिवल, सण आहे ते साजरे करावे. ही सिच्युएशन एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेजर्स आपल्याला घ्यावे लागतात. ज्या ज्या ठिकाणी गर्दी होऊ शकते अशी कोणत्याही ॲक्टिव्हिटी आपल्याला टाळायच्यात. मग ते रक्षाबंधन असेल, गणपती फेस्टिवल असतील, बकरी ईद असेल किंवा इतर सण सणावळे असतील, आपल्याला वैयक्तिक स्तरावरती हे साजरे करायचे, साधेपणाने साजरे करायचे. सार्वजनिक स्तरावरती कोणत्याही प्रकारच्या ह्या फेस्टिवल चालू करायच्या नाहीत. गणपती फेस्टिवलच्या बाबतीत मला विचारणं होती यावेळी साजरा करायचं की नाही. माझी विनंती सर्वांना आणि विशेष करून नागपूरकरांना आणि इथल्या सर्व मंडळांना माझी विनंती आहे, आपण दहीहंडेच्या बाबतीत मोठ्या स्तरावरती, मुंबईपासून सर्व स्तरावरती कॅन्सल स्वतःहून नागरिकांनी किंवा ऑर्गनायझेशनशी केला. तसाच पायंडा आपण गणपती फेस्टिवलच्या बाबतीत करावा अशी माझी विनंती राहील. सार्वजनिक गणेश फेस्टिवल आपण साजरा करू नये. वैयक्तिक स्तरावरती केलं तर हे चांगला पायंडा नागपूरमधून जाईल. आणि ते जर केलं तर निश्चितच आपण इतरांना हे मार्गदर्शक ठरू असं एक पाऊल उचललं जाऊ शकतं. त्या दृष्टीने सार्वजनिक करूच नये अशी माझी विनंती आहे. आणि सार्वजनिक गोष्टी साजरा करायच्या, त्याच्या गाईडलाईन पूर्णपणे पाळल्या पाहिजेत. मग अगदी गर्दी होणार नाही, ते प्लेसेस सॅनिटायझर राहतील, त्याचे ज्या मंडप पेंडॉल द्यायचे आहेत त्या आम्ही कमीत कमी जागेत त्या 2 दिवसात मी गाईडलाईन काढतो त्याप्रमाणे राहतील. तर हे सगळं करण्याऐवजी आपला गणपती फेस्टिवल, गणेश भक्त जे आहेत आपण सर्वच आहोत, आपण कशासाठी विघ्नहर्ता म्हणून बघतो त्याच्याकडे. विघ्नहर्ता म्हणजे काय? आपल्या सगळ्यावरचं विघ्न त्यांनी दूर करावं. आणि आता एवढं मोठं विघ्नावरती आपल्यावरती आलेलं आहे की आपण त्याला दूर करणं गरजेचं असताना एकत्र आणणं म्हणजे विघ्नांना आमंत्रण देणं आहे. म्हणून ज्या उद्देशानं हा गणपती फेस्टिवल साजरा केला जातो ते जर यावेळेस आपण त्या पद्धतीनं केला तर ते विघ्न ओढावून घेण्यासारखं आहे. म्हणून विघ्न जर ओढवून घ्यायचं नसेल, आपल्याला जर जगायचं असेल तर हा सार्वजनिकरित्या साजरा करण्याचा अट्टाहास आपण यावेळेस टाळला पाहिजे. आपण वैयक्तिकरित्या साजरा करा, जेणेकरून कुणालाही त्रास होणार नाही. मग ते बकरी ईद असेल, गणपती फेस्टिवल असेल, रक्षाबंधन असतील किंवा कोणत्याही ठिकाणचे असतील, हे सर्व सण फेस्टिवल्स आपण वैयक्तिकरित्या साजरे करूया. कुठेही गॅदरिंग होणार नाही आणि कोविड-19च्या गाईडलाईन पाळल्या जातील या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि प्रशासनाचंही, आमचंही आणि शासनाचंही मत तेच आहे, त्या दृष्टीने रेग्युलेशन केलं जाईल. थैंक यू सर. विशाल कुमार, मनोज सेठी और ऐसे बहुत लोगों के क्वेश्चंस हैं. दे से अबाउट द कंफ्यूजन्स दैट आर रिगार्डिंग द टाइमिंग. मनोज सेठी का कहना है एनएमसी सेज शट शॉप्स बाय 7 PM. पुलिस सेज द रेस्टोरेंट्स कैन बी ओपन टिल 9 PM. And Zomato and other home delivery apps allowed till 11 PM. What is the exact timing for restaurants? Can you please clarify? I think guidelines are very clear. Please access my website, NMC website. All the orders are placed on website. All non-essential things are allowed to operate between 9 AM to 7 PM. Restaurants allow for home delivery only. But there is a night curfew after 9 PM. Please keep that in mind also. So if there is a night curfew, it is expected nobody is outside the home except for health emergency. If you keep this in mind, please look at the guidelines in letter and spirit. Don't read in isolation. And the objective of it. The object is very clear.
Let us not mix. Let us not gather together. You have to do your activities by following the norms. So it is expected you follow the norms which are given. They are clear in black and white. For last few days I have been on the roads. I have seen all norms being flouted by all and sundry, by people, by shopkeepers, by restaurateurs. If it is restaurant is only allowed kitchen for home delivery. I am personally seen that is being operated over there. Now I can cancel immediately. For the first time we fine. Next time we will cancel the license. We will immediately seal those establishments also. So please look at the guidelines in spirit is to save you. You can do your business if people are alive. If there are customers for you. Don't force us to take extreme steps. Please follow the guidelines. Even if you close earlier by half an hour, we should not mind it. But closing later than that, will mind it. So look at the society. Look at the lives of the people, of all people, not just few. Don't think for yourself alone. Think about your family and society at large. Those guidelines are in those contexts. So please follow the guidelines and cooperate with the authorities. So medical exams are starting from 4th August. So Shubhangi Dhale asked, what will happen if the lockdown starts before that? And what are the policies and regulations for medical exams? I think regarding exam, government has taken very clear stand. It is with the university they have been communicated. If lockdown starts, those measures will be taken and will be communicated to authorities and to you also in advance. So even if lockdown is there, whether to conduct exam, how to conduct exam, that will be taken care of. सर पुढचा प्रश्न दोन प्रश्न एकत्र करून विचारतो. एक रवींद्र मिसाळांचा प्रश्न आहे आणि गौरव ठक्करांचा प्रश्न आहे. प्रश्नाचा आशय सारखाच आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रशासन के जो लोग खुद ही नियम का पालन नहीं करते उन पर आप बड़े मेहरबान हो. आणि गौरव ठक्कर यांचा प्रश्न आहे की गव्हर्नमेंट ऑफिशियल, NMC, टास्क फोर्स, इव्हन पोलीस सुद्धा अनेकदा दुचाकीवर डबल सीट असतात. या संदर्भात काय एक्शन होऊ शकते? आई थिंक आपको कुछ गलत फहमी है. जो रूल्स है सबके लिए है. मास्क सबको पहनना है, सोशल डिस्टेंस सबसे मेंटेन करना है, टू व्हीलर एक ही जाना है, वो एसेंशियल चीज़ के है. ये सब हमने ही इम्प्लीमेंट करना है. ना मैं किसी पे मेहरबान हूँ ना किसी के खिलाफ हूँ. मैं खुद ऐसे अधिकारी कर्मचारी लोगों को किया है, उसका फाइन भी किया है. आपने शायद पढ़ा नहीं होगा, लेकिन मैं खुद कर रहा हूँ, बोल रहा हूँ. उनके खिलाफ भी कार्रवाई हो रही है. ऐसा कोई भी नहीं है कि गवर्नमेंट ऑफिशियल इसके छोड़ दिया है, ये है इसके लिए छोड़ा, ऐसा नहीं हो रहा है. अगर आपको ऐसे कुछ मिलता है उसके बारे में हमें पता किया, हम उनको भी फाइन करेंगे. त्याच्यामुळे कुणाला स्पेअर करणं, फेवर करणं, गवर्नमेंट आहे, नॉन गवर्नमेंट आहे, एक्सेप्ट इमरजेंसी सर्विसेज. इमरजेंसी सर्विस के लिए एग्जाम्स है, इसलिए इमरजेंसी सर्विसेज के जो लोग हैं उनको कुछ एग्जाम्शन दिए हैं वही यूज़ करते हैं, बाकी किसी को नहीं है. इसलिए मेहरबानी की ज़रूरत किसी पे नहीं है. मैं आप सबको नागरिकों को ये निवेदन कर रहा हूँ, आपसे अपेक्षा ये कर रहा हूँ कि सब नागरिकों ने खुद के ऊपर मेहरबान होना है, खुद के फैमिली के ऊपर मेहरबान होना है, समाज खुद के लिए बचाना है. किसी को कोई मेहरबानी की ज़रूरत नहीं है, ना किसी को कोई करेगा. मेहरबानी अगर करनी है तो ह्यूमैनिटी पे करनी है, खुद भी करनी है और खुद को जिंदा रखना है और सबको जिंदा रखना है बाय ब्रेकिंग द चेन ऑफ कोरोना वायरस. डॉक्टर प्रशांत कोरटकर यांचा प्रश्न आहे आणि याच आशयाचे प्रश्न अनेक जणांनी विचारले आहे की भाजी मार्केट दररोज का सुरू केले जातात, कारण तिथे सोशल डिस्टन्सिंगचं मुळीच पालन होत नाही. मला वाटतं की हा खूप चांगला प्रश्न विचारला आहे. भाजी मार्केट दररोज का? आता गृहीत धरा तुमचं म्हणणं आहे की एक दिवसाआड करायचं, म्हणजे आज जी गर्दी होती त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी एका दिवसात होईल, म्हणजे आणखी दाटीवाटीने येणार, म्हणजे आणखी जास्त कोरोना फैलावणार. आता हे बोलतोय कोण? नागरिक स्वतः जे तिथं जातात तेच बोलत आहेत. आता मी नागरिकांना आवाहन वारंवार करतोय की बाबांनो, मार्केटमध्ये जाताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क ह्या गोष्टी पाळा. अपेक्षा अशी आहे का की प्रत्येक नागरिकाच्या पाठीमागे एक पोलीस असावा, त्या ठिकाणी प्रत्येकाला छडी घेऊनच तिथं डिस्टन्सिंग पाळायचं लावावं, मार्केटमध्ये जाता नाही मग जाताना सांगायचे मार्केटला जातो तिथं गर्दी करा. हे प्रत्येक माणसाला एक अधिकारी द्यावा
आणि त्या तिथं मग डिस्टन्सिंग पाळावं, मग दंड करावा, हीच अपेक्षा असेल म्हणजे याला पोलीस राज म्हणतात. ते आपण कर्फ्यूमध्ये करू ना. म्हणजे आपल्या बिहेवियरमध्ये चेंज नाही झालं तर डेफिनेटली कर्फ्यूमध्ये करू. आणि कर्फ्यूमध्ये भाजीला घ्यायला सुद्धा किंवा किराणा घ्यायला सुद्धा मी परमिशन देणार नाही कर्फ्यू लावला तर. आणि म्हणून यावेळी जर लॉकडाऊन झालं तर कर्फ्यू सहित असेल, कर्फ्यू शिवाय नसेल. फक्त मेडिकल इमर्जन्सीला घराच्या बाहेर पडावं लागेल. कृपा करून जरा ह्या गोष्टी लक्षात घ्या. ह्या फक्त रेग्युलेशनच्या गोष्टी नाही आहेत, ह्या आत्मसात करायच्या आणि पाळायच्या. आणि त्या स्वतःसाठी, ह्या तुकाराम मुंडेसाठी, राज्यासाठी, समाजासाठी नाही करायच्या, स्वतः जिवंत राहण्यासाठी करायच्यात. म्हणून मी सांगतोय, ओरडून सांगतोय, घसा कोरडा करून सांगतोय की बाबांनो, कोविडचे नॉर्म्स पाळा, एकत्र येऊ नका, डिस्टन्स पाळा. मार्केटमध्ये भाजी मार्केट पण आलं. भाजी मार्केट आपण दररोज जाण्याचे 21 गेल्यानंतर 5 दिवसाचे, 4 दिवसाचे, 3 दिवसाचे, आठवड्याची भाजी आणू शकतो. का होऊ शकत नाही? जाताना एकटाच आपण का जाऊ शकत नाही? 2-2 कशाला जावं लागतं? मग आपल्याला सोशल डिस्टन्सिंग स्वतःच्या एसेन्शियल गोष्टीसाठी जाताना पाळायचं नाही. आणि मग म्हणायचं भाजी मार्केटमध्ये रेगुलरचा फज्जा, टी व्हीवरती बातम्या येतात, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा. 30 लाख लोकसंख्या जर नागपूरची पकडली किंवा 25 ते 30 लाख, प्रत्येक माणसाच्या पाठीमागं द्यायचं, एवढे कर्मचारी आणायचे कुठून? मला ह्या गोष्टी कळत नाही आहेत की नागरिक हा प्रश्न मला कसा विचारू शकतात की भाजीला दररोज कसं काय येऊ शकतो? मी बंद करतो, उद्यापासून आपण सगळ्या गोष्टी बंद करू. म्हणून तर मग लॉकडाऊन का कर्फ्यू? मी फक्त लॉकडाऊन मी म्हणतोय व्हायरसचं करा, कर्फ्यू व्हायरसला लावा म्हणतो मी. पण तुम्ही मला नागरिकांना आणि समाजामध्ये लॉकडाऊन आणि कर्फ्यू फोर्स करण्यास भाग पडताय, ते करू नका. म्हणून मी काही दिवसापासून ऑब्झर्वेशन करतोय, वॉर्निंग देतोय. ही शेवटची वॉर्निंग आहे. यानंतर बिहेवियरमध्ये चेंज झाला नाही तर मला नाविलाजानं कर्फ्यू आणि लॉकडाऊन लावावं लागेल. मग तो भाजी मार्केटही असेल, साधं मार्केट पण असेल, ग्रोसरी पण असेल, सगळ्याच गोष्टी असेल एक्सेप्ट मेडिकल इमर्जन्सी. आणि मग त्यावेळेस म्हणणार आम्हाला घरामध्ये काही नाही, मग दूध आलं नाही, ह्या गोष्टी सगळ्या बंद होतील. आपल्याला मुभा दिली आहे जीवन रेग्युलेटेड फॉर्ममध्ये घराच्या बाहेर पडायची आणि ॲक्टिव्हिटी करायची. त्याचा अर्थ समजून घ्या आणि स्वतःच्या जीवनामध्ये, स्वतःच्या वागण्यामध्ये ते बदल करा. पर्यायानं ऑटोमॅटिक ह्या गोष्टी व्यवस्थित होतील. त्या जर केल्या नाही तर नाविलाजानं मला त्या गोष्टी कराव्या लागतील. मग त्याचा रोष येईल, तरी 72 मी ते करेल. होप हीच करतोय की आपल्या बिहेवियरमध्ये इमिजिएटली चेंजेस होतील, ॲक्शन्समध्ये चेंजेस होतील. ते जर झाले नाही तर नाविलाजानं मला ह्या सगळ्या गोष्टी कर्फ्यूच्या माध्यमातून आणि लॉकडाऊनच्या माध्यमातून बंद कराव्या लागतील. मला वाटतं शेवटचा प्रश्न घेऊया, खूप वेळ झालेला आहे. Okay. Kaivalya Deshmukh and Mahendra Tendulkar, they ask about the 200 plus corona cases in the jail, and there are no common people who go there, neither does the prisoners come out. How is that possible? And second question is by Anasuya Chabrani. She says private hospital does not accept until cash is deposited. Why is there waiting in both the hospitals? Are we not prepared? Okay. First question. As far as Central Jail is concerned, there are more than 320 positive cases. We have checked more than 700 people over there and 320 have found positive. It means almost 40 to 50% positivity is there, which is alarming. What you are asking, where does this, who is the index person in that case? After mission begin again, it is almost impossible to find out an index person. Almost impossible. That's why I am saying, please follow the norms. Index person, that's ways we can find out only when we know where the persons have gone, from where they have come, what is their travel history for 14 days, where they are meeting, if that is possible. After mission begin again, it is impossible. He says that I have gone to market. Now which market he has gone, who he has met, how do I find out the person from who has got infection? That's almost impossible after release of lockdown. That's why, as I said, we have to behave as if every other person other than yourself is a COVID positive, and your behavior and action have to be according to COVID compliance so that you don't get infected from anybody. That's why we are not able to find out in many cases who is the index person, because we are not following the norms. We don't know. Whenever my doctors ask these people, where have you gone? They say, we don't know. We had gone to market, we had gone there. But which market, which place, at what time, how many people you have met? We are not getting the information. That's where your behavior has to change. Everybody's behavior has to change. Then we will be able to know who is the index person, then we can contact trace them, then we can isolate them, we can treat them. Unfortunately, this is not happening. Same has happened in case of Central Jail as well. So it is difficult to tell from where this virus has gone to jail.
and that's why we need to be much more careful. Every other person is positive to be supposed and behave accordingly with COVID compliant guidelines. Then only we will be able to control. As far as second question about hospital is concerned, if any hospital is found asking you cash, please tell our authority there is a control number, room number, as well there is a dedicated number. If they are charging more than what is prescribed for COVID as well as non-COVID, this is already they are available on my website, government website, and in hospitals. Rates are prescribed even for non-COVID activities. If they are charging more, just give us a complaint. We will immediately act against the hospital as per the Epidemic Act, as well as cancellation of the license and closing of the hospital as well. We need concrete complaints. We will act swiftly. As far as charges are concerned, in Maharashtra, please be aware, Mahatma Jyotiba Phule scheme, insurance scheme, covers 100% people, and that is cashless. So no hospital can ask those diseases which are covered in this, including COVID and non-COVID activities. 100% cashless insurance is available. Kindly follow that. If any hospital or any doctor is not following that, let us know. We will act swiftly, quickly and strictly against the hospital. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतोय. मुक्ताई देव यांचा एक प्रश्न आहे आणि राजेश प्रायकर यांचा दुसरा प्रश्न आहे. सारखाच प्रश्न आहे. बरेच पीपल पेंच आणि इतर पर्यटन ठिकाणी फॅमिलीसह चाललेले आहेत, ते अलाऊ आहे का? आणि राजेश प्रायकर यांचा प्रश्न आहे की बाहेरून येणाऱ्या लोकांचे काय? हा शेवटचा प्रश्न आहे. कोणतेही पर्यटन स्थळ आपण ओपन केलेले नाही आहेत. इंडिव्हिज्युअल लेवलला कोणी जात असेल पण त्या आतमध्ये जाण्याची परमिशन दिलेली नाही आहे. त्या गाईडलाईन्स आहेत, त्या आपण वाचू शकता. परत आपला जो रोग दिसतोय, आपण मला जे प्रश्न मागापासून विचारतात वेगवेगळे प्रश्न येत आहेत, हा दिसतोय की ह्या गाईडलाईन्स इम्प्लिमेंट का केल्या जात नाही. माझा फक्त एवढाच प्रश्न आहे, गाईडलाईन्स इम्प्लिमेंट कुणाविरुद्ध करायच्यात? नागरिकांसाठी. पाळायच्यात कुणी? नागरिकांनी. इम्प्लिमेंट करून करायच्यात? ऑथॉरिटीने. फक्त ऑथॉरिटीकडे बोट दाखवून, फक्त शासनाकडे बोट दालून हा प्रश्न सुटणारा नाही आहे. प्रत्येक गोष्ट शासनाने करावी. दुकानं कमिशनरने जाऊन बघावेत, रस्त्यावरती पोलीस असावेत, कंटेनमेंट झोन आहे त्याच्या बाहेर जायचं एक नाही, पोलिसांनी अडवलं तर जाणार नाही, तिथं बसलेले ते आम्हाला बाहेर जाऊ देतात. अरे का जाता? तुमच्याच आरोग्यासाठी कर चाललं आहे. फिरायला नागरिक जाता कशासाठी? माहिती आहे ना बंदी आहे, मग घराच्या बाहेर फिरायला जाता कशासाठी? म्हणजे प्रत्येक गोष्ट शासन. तुम्ही पॉझिटिव्ह आहात की नाही घरात येऊन डॉक्टरांनी तो तपासावं, आणि आपण मात्र 5 दिवस जास्त ताप उतरत नाही त्यानंतर यावं. हे का? प्रत्येक गोष्ट शासनाने तुमच्या येऊन आणि फक्त शासन म्हणजे माझा मायबाप हा ॲटिट्यूड का? कृपया करून हा डिजीज आहे त्याचं अवलोकन करा. अर्ली आयडेंटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला झाला तर माहिती देणे, डॉक्टरपर्यंत जाणं आणि माहिती उघड करून त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेणं हा त्याच्यावर पर्याय आहे. क्राउडिंग न करणं हा त्याच्यावर पर्याय आहे. मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग करणं, हे किती वेळेस सांगायचं, कुणी सांगायचं? पण प्रश्न नेहमीच शासन काय करतंय? महाराष्ट्रातील लोकसंख्या 12 कोटी घेतली, इथलं माझं 30 लाख पॉप्युलेशन, तर शासनाचा प्रत्येक अधिकारी त्याच्यापर्यंत जाऊ शकणार आहे का? काही हजारामध्ये पॉप्युलेशन 1 लाखामध्ये कसं शक्य आहे? म्हणून हा सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. परंतु ते फॉलो करायचे की नाही करायचं आपण ठरवता. आणि वरतून प्रश्न विचारायचे, हे अलाउड आहे का? अलाउड नसताना आपण स्वतःच, म्हणजे आपण म्हणजे स्वतः तुम्ही नसाल करायचे, बाकीचे असतील, पण आपल्यापैकीच कोणीतरी, आपल्या नातेवाईकापैकी, ओळखीपैकी चालत असतील ना. दुकानात आपण जातो, गर्दी पडतो, ब्लेम दुकानदाराला करतो. का बाबा? आपल्याला कळत नाही, 5च्यापैकी जास्त नाही, आपण जाऊ नये, आपल्याला होईल इन्फेक्शन म्हणून. दुकानदारालाही गरज वाटत नाही. मग हे जर बंद झालं तर मग आमचं कंबरडं मोडणार हे म्हणणार. हा जो प्रकार आहे हे सेल्फ रेग्युलेटेड बिहेवियर, हे आपण पाळत नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवण्याची संधी बघतो. शासनाची जबाबदारी आहे, आम्ही ती पार पाडतोय, याच्यापेक्षा कडक पद्धतीने पाळूच. पण नागरिकांना विनंती आहे, कृपा करून या कोविड व्हायरसचं गांभीर्य लक्षात घ्या. प्रत्येकजण असा बिहेव करतो की मी खूप ठणठणीत आहे, मला काही होत नाही आहे, त्याच्यामुळे मला काही होणार नाही. 90% लोकांना काय झालं? 90%पैकी तुम्ही आहात का नाही आहात हे माहीत नाही आहे. हे तुम्हाला सांगत नाही, साहेब मी व्हायरस आहे, मी येतोय, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही ते नाही सांगितलं चालतं. कदाचित तुम्ही जर हेल्दी असाल तर तुम्हाला काही होणार नाही, पण तुम्ही त्याचे ट्रान्समिटर होऊ शकता, कॅरियर होऊ शकता. म्हणून कृपा करून ह्या गाईडलाईन्स पाळा. घराच्या बाहेर आवश्यक असेल तरच पाळा, आणि त्या कोविड-19 गाईडलाईन्स पाळण्यासह बाहेर पडा. हीच माझी विनंती आहे.
मला वाटतं या विषयावरती खूप चर्चा झालेली आहे, आपल्याला गायडन्स केलेलं आहे. मला जर या आपल्या शहरामध्ये बिहेवियरल चेंजेस दिसले नाहीत तर नाविलाजानं कटाक्षानं लॉकडाऊन आणि कर्फ्यू करावा लागेल. ती संधी मला तुम्ही देणार नाही ही अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार.